बंधूंनो, मी अमोल गुगे, आखे सीड कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आलोय कांद्याचे प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये। तर त्यांनी कोणता कांदा लावला आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचा परिचय घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। आपला परिचय द्या आम्हाला पूर्ण। प्रकाश भाऊसाहेब पिंपळे, राहणार मनोर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर। जिल्हा छत्रपती संभाजीनगर। हां, बरं, आपण इथं कांदा जो लावलाय त्या कांद्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा। ते लावलं आहे आखे सीड फुलसिंग। फुरसुंगी। हां, आखे सीडचा फुरसुंगी। तुम्हाला हा कांद्यात काय काय चांगलं आवडलंय? ते दर्शिक बी टोंगला येत नाही अच्छा आणि कांदा एकदम सगळा सारखा बनतो अच्छा। आणि सड बी लागत नाही। साधारणची लागवड कधीची आहे? ते डिसेंबरची। डिसेंबरची लागवड आहे। हां म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, चौथा महिना चालू आहे। हां तर इकडे तुम्ही एक आपला कांदा लावला होता। हां, तो पूर्ण तो पूर्ण काढलेला आहे। आता इकडला काढायचा राहिलेला आहे। अच्छा, हे कधी काढणार तुम्ही आता? हे आता उद्या 2-3 दिवसामध्ये काढणार आहे। बरं, थोडा जवळ घ्या आणि बघा कांद्याचा तुम्हाला कलर वगैरे काय वाटला कांद्याचा? कांद्याचा कलर विलर चांगला आहे हां, आणि सडाला सड लागतच नाही त्याला। लागतच नाही। म्हणजे तुम्ही दरवर्षी कांदा लावताय, हां त्यात तुम्हाला हा कांदा पहिल्यांदा हां। लावताय। बरं, हे कांदा तुम्ही कुठं पाहिला आहे? तुम्हाला कोणी सांगितलं होतं? हे नाशिकचे आमचे दाजी आहे ना, त्याने सांगितलं तर का हेच बी लावायचं। तुम्हाला आवडलंय हां, हे काय? आवड आहे। हा ना? हां, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? इतर शेतकऱ्याला हे सांगणार का हेच बियाणं लावायला पाहिजे। अच्छा, पुढच्या वर्षी करणार। हां, बरं, ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार। हा अक्षयचा सुपर पर्सेंट कांदा आहे, जे आपले प्रकाश भाऊ पिंपळे यांनी लावला होता। एक प्लॉट शांततेकडे सध्या उभा आहे आणि हा काढलेला प्लॉट आहे। तर तुम्ही याला कलर पाहू शकता, थोडं जवळ घ्या। हा कांद्याचा कलर आहे। कांद्याची साईज पण बघितली तर जवळपास सर्व एक समान साईज आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सड वगैरे कुठे दिसत नाही आपल्याला। धन्यवाद।